गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अगोदरच मानधन कमी आहे। त्यातच गेल्या 15 दिवसांपासून त्यांनी मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी संप सुरू केला आहे। त्यामुळे अंगणवाड्यांना टाळे असून संपामुळे नाही काम नाही दाम या तत्वानुसार त्यांना संप काळातील मानधन मिळणार नसल्याचे संकेत आहेत। याचा फटका जिल्ह्यातील 7,000वर सेविका आणि मदतनीसांना बसणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत। याबाबत वारंवार आंदोलने करण्यात आली, पण चर्चा आणि आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही। त्यामुळे दिनांक 4 डिसेंबर पासून राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला आहे। यामध्ये जवळपास सर्वच अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत। तर संप सुरू झाल्यापासून सातारा जिल्ह्यातील विविध संघटना आंदोलनातून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत। यामध्ये शेकडोंच्या संख्येने सेविका आणि मदतनीस सहभागी होत आहेत। तर मागील 15 दिवसांपासून जिल्हा परिषदेसमोरही सेविकांचे आंदोलन सुरूच आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुका स्तरावरही मोर्चा आंदोलने सुरू आहेत। तरीही याबाबत शासन स्तरावर कोणतीही हालचाल झालेली नाही। त्यामुळे सोमवारी 15व्या दिवशीही संप सुरूच होता। त्याचबरोबर जिल्ह्यातील 4,000वर अंगणवाड्या बंद असल्यामुळे मुलांचे शिक्षणही थांबले, तसेच पोषण आहारही बंद करण्यात आलेला आहे। यामुळे बालके शिक्षण तसेच आहारापासून वंचित आहेत। गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे।